मॅडम नाही अगं तू काय करणार आहे? अगं पडशील ना. अनिका थोडी शांत हो तू, ऐक जरा. घाबरू नकोस अजिबात. शांत हो. आधी शांत हो. आम्ही आहोत ना, शांत हो. मला नाही जायचं. सॉरी इन्स्पेक्टर साहेब, एक रिक्वेस्ट करू का? आम्ही तिला पोलीस स्टेशनला घेऊन आलो तर चालेल का? हां प्लीज. हे आधीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. सॉरी. तारणी, तुझ्या लहान बहिणीचं केळवण आहे. तुझं कुटुंब सुद्धा इकडे येणार आहे. पण केळवण झाल्यानंतर तू या घरात पाऊल ठेवायचं नाही. सगळ्यांसमोर खोटं का बोलतेस तू? तू आणि कमळी, तुम्ही दोघीही ऑफिसला आला होतात हे सगळ्यांसमोर का नाही मान्य केलं? तारणी, कौशिकी मॅडम, मी ते मुद्दाम नाही सांगितलं. मुद्दाम? सिरियसली? तारणी, अजून किती खोटं बोलणार आहेस तू? या राईट. तू प्रत्येक वेळेला खोटंच बोलत आली आहेस ना. युवराजच्या खोलीत सुद्धा कोणीतरी होतं हे खोटंच बोलली होतीस तू, बरोबर? आणि आता केळीची पानं आणायला सुद्धा इतका उशीर? मी तुला खरं सांगू तारिणी, मी ना तुझ्याकडनं ही अपेक्षाच केली नव्हती. आय डिड नॉट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. जेव्हा तू आश्रमात इराचा जीव वाचवलास, इरासाठी बर्थडेचं डेकोरेशन केलंस, तेव्हा मला खरंच वाटलं होतं की तू खूप चांगली मुलगी आहेस. बट आय वॉज रॉंग. खोटारडी आहेस तू एक नंबरची. त्या दिवशी युवराजच्या खोलीत खरंच कोणीतरी होतं. मी खोटं बोलत नव्हते तेव्हा. आणि राहिला प्रश्न आजचा, तर आज माझ्यासाठी दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. आज निशी आणि युवराजचं केळवण आहे. जर मी कमळीची मदत करायला गेली असं घरात सांगितलं असतं तर आई आणि आत्या माझ्यावर खूप चिडल्या असत्या. त्यातनं वाद झाले असते आणि निशीचा मूड खराब झाला असता. तिच्या केळवणाच्या दिवशी तिचा मूड खराब होऊ नये एवढंच मला वाटत होतं. पण ह्यासोबत कमळीला मदत करणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं कौशिकी मॅडम. म्हणून मी खोटं बोलले. तुला कळलंय तू काय बोलली असते? हा तारिणी, आले. तारिणी, तुला काय वाटलं एवढ्या सहजासहजी मी तुझं लग्न माझ्या बहिणीशी होऊ देईन? अजिबात नाही. माझ्याकडे वेळ फार कमी आहे, मला माहिती आहे. पण त्या वेळात सुद्धा मी तुझं सत्य समोर आणणार.
तू हे जे काही करतोयस त्याच्या मुळापर्यंत मी जाणार. मला माहिती आहे तू कधीच सुधारणार नाहीयेस आणि ते मी माझ्या आणि तुझ्या फॅमिली समोर दाखवून देणार. हॅलो, व्हॉट? पोलीस स्टेशनमध्ये? ओके ओके फाईन, मी पोहोचते. या या. कौशिकी, काय काय झालं? काय कोणाचा फोन? दया काका, मला पोलीस स्टेशनमधनं फोन आला होता. ॲक्च्युली अन्नपूर्णा मॅडमचा फोन होता. मला अर्जंटली जावं लागणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये का? आय एम शुअर त्या बातमीच्या रिलेटेडच काहीतरी असेल, पण मला अर्जंटली जावं लागणार आहे. आय एम सो सॉरी. तुम्ही कंटिन्यू करा, मला याला थोडासा उशीर होईल. आय होप यू ऑल अंडरस्टँड. आय एम सॉरी. दया काका, मी येते. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आय सॉरी. हॅलो. बोला अनिका महाजन, त्या दिवशीच्या घटनेबद्दल सगळं काही खरं खरं सांगायचं. बोला. 1 मिनिट इन्स्पेक्टर. कौशिकी आल्यावरच चौकशीला सुरुवात होईल. आलीये मी. सुखीरा. कशात ना? मी ठीक आहे ग, पण तू ते काय चाललंय तुझं? मी तेच करते जे मी माझ्या कॉलेजमधनं आणि तुमच्याकडनं शिकले. सत्याची बाजू सोडायची नाही. राईट? कौशिकी, त्यांना खूपच उशीर होतोय. तिकडे सगळं नीट असेल ना? हो, नाही नाही, आमची कौशिकी अगदी सगळं व्यवस्थित हँडल करेल. मी काही काळजी करू नका. नाही नाही, तसं नाही, पण मी काय विचारत होतो की आपण हा कार्यक्रम थोडा पुढे ढकलूया का? अहो, काय बोलताय? नाही म्हणजे सगळी तयारी झाली आहे ना. कौशिकी ताई आली की करूया ना केळवण. मुद्दा तो नाहीये रेखा. नाही, कसं आहे ना, तू बघतेस ना की कौशिकीताई किती अस्वस्थ आहेत. ती बातमी बघितल्यापासून त्यांचं चित्त थाऱ्यावर नाहीये. त्यात आता हे पोलिसांचं प्रकरण नाही. म्हणजे एखाद्या माणसावर एवढ्या अडचणी आल्यानंतर आपण आनंद साजरा करणं बरोबर आहे का? हा, म्हणजे मी म्हणतो की आपण केळवण उद्या केलं तर? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.